तिरंगा कुणालाच जमलं नाही, आज तुम्हाला जमलंय. म्हणजे आज आम्ही आलेलो, आम्हाला माहित नव्हतं एवढ्या आतमध्ये हॉटेल आहे. एवढ्या आतमध्ये आपण मी तर कुठं पाहिजे म्हणजे. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल प्रियंका किशोर ब्लॉग्स मध्ये. तर आज आपण निघालोय अशा एका हॉटेलला भेट द्यायला, जे आपल्या गावापासून जवळपास 200 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आज आपण 200 किलोमीटर अंतराचा प्रवास आपल्या बुलेटवरून करणार आहोत. तर आज आपण आलोय हॉटेल तिरंगाला भेट द्यायला. हॉटेल तिरंगा हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भांडगाव भूम या गावात आहे. हॉटेल तुम्ही बघू शकताय. मेन हायवे पासून हॉटेल जवळपास 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आत गावामध्ये असून पण हॉटेलला असला जबरदस्त रिस्पॉन्स आहे पब्लिकचा. चला तर मग आता आपण हॉटेलचा ॲम्बियन्स, हॉटेल कसं आहे, जेवणाची टेस्ट कशी आहे ते बघूया. हॉटेल तिरंगाला आपण आज आलेलो आहे. बोकडाचा सकाळचा बेत झालेला आहे यांचा कापून. आता बोकड कापले ते बघूया अजून कितीचा स्टॉक कापला यांनी. किती किलो आहे भाई? किती बोकड आहे ते? 5 बकरे. सकाळी किती कापलेले? सकाळपासून 15 बकरे झालेत बघा. हॉटेल तिरंगा. तयारी चालू आहे शिजवायची. एक नंबर क्वालिटी, एक नंबर क्वालिटी. व्यवस्थित सगळं एक नंबर. तिकड असं काय तिकट काय नाही, एकदम मिळेल सगळं एक नंबर. कशी आहे क्वालिटी? एक नंबर जेवण. आम्ही किती उभा आहे तुमच्या इथं? कशी आहे क्वालिटी? एकच नंबर. काय जास्त तुम्ही नाक करते व्यवहारच लागतोय. हॉटेल खवा तिरंगा आणि खवाच लागतोय. चिकन थाळी टेस्ट सांगते तुम्हाला.
हॉटेल तिरंगाला 200 किलोमीटर रनिंग सोडून मटन थाळी टेस्ट करण्यासाठी. मटन थाळी तुम्हाला सांगतो आता कशी टेस्ट आहे त्याची बघूया. पीस आहे ना एकदम मस्त शिजलाय, लुसलुशीत मटन आहे. आपण टेस्ट करून बघूया टेस्ट कशी आहे. खरं सांगतो अशी टेस्ट मी तर कुठं खाल्ली नाही. म्हणजे काय तुझा फोटा देऊ नाही. 200 किलोमीटर आले ते जाळून फक्त ही टेस्ट करायसाठी. ह्याच्यात जी चव आहे ना आतापर्यंत मी तर कुठं खाल्लेलं नाही. तुम्ही पण एकदा या. नाच तर ते काय हॉटेल तिरंगा. आज आपण 200 किलोमीटर दूर सातारावरून आहे ना अशा एका युवा उद्योजकाच्या हॉटेलला भेट देण्यासाठी आलोय. तुम्हाला नाद डायलॉगवरूनच नाद करते काय यावंच लागतंय. हॉटेल तिरंगा त्यांच्याशी आज संवाद साधूया. भाऊ, आम्ही 200 किलोमीटर बुलेटवरून खास तुमच्या हॉटेलचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो. हॉटेलची चव एक नंबर आहे, क्वालिटी एक नंबर आहे. तुम्ही सांगा हे हॉटेल तुम्ही कधीपासून चालू केलं? 5 वर्ष झालं ही हॉटेल चालू. 5 वर्ष. पण ही कुणालाच जमलं नाही, आज तुम्हाला जमलंय. म्हणजे आज आम्ही आलेलो, आम्हाला माहित नव्हतं एवढ्या आतमध्ये हॉटेल आहे. एवढ्या आतमध्ये हॉटेल असून तुफान गर्दी आहे तुमच्या हॉटेलला. ही फक्त जमलंय तुमच्या चवीमुळे आणि तुमच्या प्रेम करणाऱ्या माणसांमुळे. किती आपल्याला किती किलो मटण लागतं, किती बोकडं पडतात? 8-10 रुपये मंगळवार शुक्रवार जास्त गर्दी असते. 8-10 रुपये लागतात आणि 10 रुपये करणार. 10 बोकडे आपल्याला. आणि सरासरी माणसं किती होतात असेल? सरासरी 500 मध्ये. तुम्हाला नवीन एखाद्या ह्या बिझनेस मध्ये यायचं असेल एखाद्याला, तुम्ही काय छोटा धंदा देऊ शकता? म्हणजे एखाद्याला येत असेल तर कसं क्वालिटी प्लस क्वांटिटी प्लस आपलं बोलण्याची लॅंग्वेज गिरायकाला व्यवस्थित बोलून काय सांगणं बदलून देणे वाटायला खराब आल्यास गीत घालायची नाही. आणि जास्तीत जास्त कसं असते 1 वर्ष 1.5 वर्ष कम करा. आता की लगेच 4 वर्ष कसं 4 वर्षानंतर कुठे आलं मला नाही भारी एकदम. एवढा जनसमुदाय मोठलाय तुमच्या कुठे. आणि सगळ्यांना विचारणार आतमध्ये तुमची बोलण्याची पद्धत, बोलण्याची ही. आणि मी स्वतः वैयक्तिक फूड लवर आहे. बाहेर एवढं जेवतो, कुठलं जेवायचं तर टेस्ट मला तर आतापर्यंत खायला भेटतो. तुम्ही पण या हॉटेल तिरंगा. हॉटेल तिरंगा